नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सर्वात मोठी कारवाई आहे, BLO कामात हलगर्जीपणा केल्यामुळे 11 अंगणवाडी सेविकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। जसे की एकूणच BLO कामामध्ये मदत न केल्यामुळे किंवा हलगर्जीपणा केल्यामुळे राज्यातील 11 अंगणवाडी सेविकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने BLO कामात या ठिकाणी 11 अंगणवाडी सेविकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, मोठी कारवाई, BLO कामात हलगर्जीपणा केल्यामुळे 11 अंगणवाडी सेविकांवरती गुन्हे दाखल। पहा संपूर्ण सविस्तर अशी अपडेट। हिंगणा, खरं तर हिंगणा आणि कामोटे या विधानसभा मतदारसंघातील कामासाठी नेमलेल्या 11 अंगणवाडी सेविकांवर BLO विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। SIR हे निवडणूक आयोगासाठी अत्यंत महत्त्वाचे काम असून ते वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी शासन आणि आयोगावरती आहे। खरं तर नागपूरमध्ये मतदार याद्या पुनरीक्षणाच्या विशेष सखोल पुनरीक्षण SIR या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना BLO म्हणून नियुक्त करण्यात आले होते। मात्र नियुक्त कर्मचाऱ्यांनी ही महत्त्वाची जबाबदारी चोखपणे पार पडली नसल्याचे समोर आले आहे। निवडणूक आयोगाच्या म्हणजे इलेक्शन कमिशन स्पष्ट आदेशानुसार घर घर जाऊन मतदार माहिती घेणे आवश्यक होते, परंतु अनेक BLOनी एकाही मतदारांच्या घरी भेट दिली नाही। यामुळे नोंदणीच्या म्हणजे करेक्शन ऑफ वोटर लिस्टेस हे कामात ठरलेल्या वेळेचा अपव्यय झाल्याचे यंत्रणाच्या लक्षात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने 11 अंगणवाडी सेविकांवरती गुन्हे दाखल म्हणजे केस रजिस्टर्ड अगेन्स्ट 11 अंगणवाडी म्हणजे 11 अंगणवाडी वर्कर्स करण्यात आलेला आहे। हिंगणा आणि कामोटे विधानसभा मतदारसंघातील कामासाठी नेमलेल्या 11 अंगणवाडी सेविकांवरती BLO विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बघा पुढे अपडेट काय सांगतोय। एकूणच या ठिकाणी SIR हे निवडणूक आयोगासाठी अत्यंत महत्त्वाचे काम असून ते वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी शासन आणि आयोगावरती आहे। नेहमीप्रमाणे यासाठी शिक्षक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र यंदा SIR आणि जनगणनेचे काम एकाच वेळी सुरू असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडला आहे। पहा पुढे अपडेट काय सांगतोय। एकूणच शिक्षक वर्गाने या दुहेरी जबाबदाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे। शाळेतील नियमित शिकवणी सुरू असताना हा अतिरिक्त भार टाकल्याने शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे। पण SIRच्या या धावपळीत अनेक महिला BLO नेमलेले शिक्षक आणि शिक्षिका अपघातात जखमी झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत। दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातामध्ये अनेक काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे। याशिवाय कामाच्या ताणामुळे काहींना हृदयविकाराचा झटका येऊन किंवा इतर कारणांनी जीव गमवावा लागल्याचेही वृत्त आहे। नागपूरसह राज्यातील अनेक भागात जनगणना आणि SIRच्या कामात हलगर्जी प्रकरणी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात येत आहे। काही ठिकाणी 10 ते 14 शिक्षकांविरुद्ध कारवाई झाली आहे। शिक्षक संघटनांनी यास विरोध दर्शवला असून मुख्य काम शाळा आणि विद्यार्थ्यांवर केंद्रित ठेवण्याची मागणी केली आहे। निवडणूक आयोग आणि शासनाकडून काम पूर्ण करण्यासाठी सातत्याने सूचना दिल्या जात आहेत। SIR मुळे मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत करण्याचा उद्देश आहे, मात्र कर्मचाऱ्यांवर पडलेला अतिरिक्त भार आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मोठी कारवाई आहे म्हणजे BLO कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे राज्यातील 11 अंगणवाडी सेविकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। एकूणच या ठिकाणी निवडणूक आयोगासाठी अत्यंत महत्त्वाचे हे काम असून ते वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी होती शासन आणि आयोगावरती होते। त्यामुळे यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे 11 अंगणवाडी सेविकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। बघा, याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला
लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.